धुळ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते। धुळे शहरातील मोहाडी भागातील अनवर नाला परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून तिघांवर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या भीषण हल्ल्यात बाबजी ग्रुपचे प्रमुख भरत पवार, गुलाब पवार यांच्यासह आणखीन एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रात्रीच्या सुमारास पवन आणि किशोर नावाच्या तरुणांनी आपल्या साथीदारांसह हा हल्ला केल्याचा आरोप जखमींनी केलाय। पण या प्रकरणाला आता एक अत्यंत गंभीर वळण मिळालंय। हल्लेखोरांनी मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना पैसे दिल्याचा खळबळजनक आरोप पीडित पवार कुटुंबियांनी केलाय। स्थानिक राजकारणी आणि पोलिसांना हाताशी धरून आमच्यावर दबाव आणला जातोय। वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा गंभीर आरोप आता पीडितांनी केलाय। या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई कधी होणार? पोलीस प्रशासनावरील या गंभीर आरोपांनंतर आता वरिष्ठ अधिकारी काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अनवर नाला आणि ते ना पवन किशोर आणि त्यांना पोरे आणि अजून 10-12 जण बाहेर नालायला होतात त्यांनी आणि मोहाडी पोलीस स्टेशन त्यांना किसामाय 12-13 लाख रुपये दिले त्यांनी शिल्पा मॅडम आणि अजून त्या पोलिस कोण त्यातले बी गांजा चरस अफीन गोल्या गर्दबी तस त्यासाठी तरी त्यातलं कोणी काही करत नाही आणि मोहाडी पोलीस स्टेशन सांगतच त्या आमना किसामा आहे आणि शासन शासन रामबदाने हवी आमना ते म्हणे आमले कोणाच धाक नाही आहे म्हणे असं म्हणेन मला डोका तलवार टाकी तिने रॉड टाका आणि कंबर माबी रॉड टाका तेचली दंडावरी कारण काहीच नाही होता त्यातली पहिले तथा वस्तीवर जायचं नाही बाईले त्यांना परिवारले बी गाय देण्यात त्यातले बी मार मी आवराले जाऊ तर त्यातली माले बी मार आणि म्हणा दोन म्हणा पोऱ्या म्हणा भाऊ येथले बी मार त्यातली बिना अन्यायनं मार त्यातून मला सांगतात तुमले थोडी टाकतो तुमल्या गावना बाहेर आखले देतो असं सांगतात त्या म्हणजे या मंत्री पुढारी त्यातले सपोर्ट आहे त्यामुळं करतात त्या सांगतात तर बुवा तुमले गावना बाहेर आखले देतो म्हणा भाऊ म्हणा पोरे मंगल पवार अहो बी त्यातनं नातेवाईक आहे अहो तो रोज गाड्या सण त्या पोलिसातले रोज पोलीस तंगाड्यात फिरत त्या पोलीसली त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे म्हणा पोऱ्यांना बी आटुकी झाले म्हणा भाऊना का लागेले म्हणा बी पुरा डोक्यानं चित्राव झाले त्यातनं कारवाई कंबर डोका असं बेकार लागेले माले त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि ते मोहाडी पोलीस स्टेशन आम्ही पहिला बी गुन्हा दाखल करायला गेले तू ते बी नाही लिहिलं त्यातनी आमनावाला आमना कोणताच काही लिहिलं नाही त्यातनी एक अर्ज आमले फक्त सांगतात त्या तुमले लिखी राहणूत असं म्हणे सण आमले आखली देतच त्या वरांडे साहेब माले कटे झटकाही लागेल होता त्या साहेबले विचारा कटे झटकाही लागेल होता माले आरोपी पुरा जमा व्हायला पाहिजे आणि त्यातले कठोर कारवाई करायला पाहिजे त्याच्यावर पुरा म्हणे बाशीले बी मारा होतं त्यातनी देखत केस करायला काय तू ते बी नाही लिहिलं त्यातनी मॅडमले बी दाखवला होता आम्ही पहिले घेतो करू सण लगेच त्यातनी नाही कर दिलं डायरेक्ट लाईन जायले पावर जायले असं करी सण त्यातनी आमले टाळाटाळ करी दिली असं करतात त्या आणि या कठोर कारवाई व्हायला पाहिजे जसं मला परिवारवर कारवाई होईनी तशी त्याच्यावर बी कारवाई व्हायला पाहिजे।